केलेली ही बोचरी टीका आहे। आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत। खातेवाटपाचा घोळ काही अजून संपत नाहीये। खातेवाटप आज दुपारनंतर होईल असं सांगितलं जात आहे, पण त्यावर कोणतीही स्पष्टता नाही। दुसरीकडे काँग्रेसने आणखी एका खात्याची मागणी केली आहे, ज्यात कृषी किंवा परिवहन खातं आता काँग्रेसला हवंय। काल संध्याकाळी देखील महत्त्वाची बैठक झाली, जी तब्बल 5 तासांपेक्षा जास्त वेळ झाली आणि ज्यात अजित पवार आणि अशोक चव्हाणांमध्ये खडाजंगी झाली अशी माहिती कळतेय। राज्यातल्या अनपेक्षितपणे झालेल्या महाविकास आघाडीच्या खातेवाटप तिढा अजूनही कायम आहे। त्यातच आघाडीच्या बैठकीदरम्यान खातेवाटपावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यात वाद झाल्याचं म्हटलं जात आहे। अखेर इतरांनी विषय बदलून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। बघूयात अजित पवार आणि अशोक चव्हाणांमध्ये काय वाद झाला। अशोक चव्हाणांनी म्हटलंय की काँग्रेसला कृषी किंवा ग्रामविकास खातं हवं आहे। अजित पवारांनी त्यावर उत्तर दिलं, अशोकराव, पृथ्वीराज चव्हाणांशी खात्यांवर चर्चा झाली होती। त्यावर अशोक चव्हाणांनी म्हटलंय, साहेब तुम्ही तेव्हा नव्हता। अशोक चव्हाणांनी म्हटलंय, मंत्रिमंडळात आम्ही आहोत, पृथ्वीराज नाहीयेत, त्यांचा इथे काय संबंध। मी पण माजी मुख्यमंत्री आहे आणि काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणूनही मी काम पाहिलंय। जे बोलायचंय ते समोर असणाऱ्यांशी बोला, अशा पद्धतीचा वाद या दोन महत्त्वाच्या नेत्यांमध्ये काल रंगला होता।